ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, हटत कसं नाही, हटत कसं नाही, हटत कसं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ। आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज ईवीएम हटाओ आणि देश बचाओ, कारण की भारत देशामध्ये हे लोकशाहीचं राज्य आहे आणि लोकशाहीच्या राज्यामध्ये जनता ही सार्वभौम असते। त्यामुळे आमच्या अशी भूमिका आहे की भारतीय क्रांती दलाची की बाबा जे ईव्हीएम आहे, समजा फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड या ज्या बाहेरच्या इतर राष्ट्रांनी या ईव्हीएमला ज्याची निर्मिती केली, ज्याने निर्मिती केली त्या देशांनी सुद्धा ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट नाकारलेला आहे। तर भारत देशामध्ये काय होत नाही, हा लोकशाहीचा देश आहे, परंतु इथली मनोवादी व्यवस्था, इथली हिटलरवादी व्यवस्था ही हे ऐकण्यास तयार नाही। परंतु हे एक लोकशाहीचं राज्य असल्यामुळे इथं या सरकारला ऐकावं लागेल, कारण की ईव्हीएम जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत इथं या देशाचं काही भलं नाही, कारण की ही मनोवादी व्यवस्थेनं ती आधुनिक मनोवादी ईव्हीएम तयार केलेली आहे। त्याच्यामुळे हे आरक्षेचं सरकार या ईव्हीएमच्या जोरावर येत आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या 2024च्या निवडणुका ज्या आहे त्या या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर न घेता त्या सर्व 2024च्या निवडणुका या सगळ्या बॅलेट पेपरवर घेण्यात यावा, अशी आमची भारतीय क्रांती दलाची भूमिका आहे। गेल्या 20 ते 25 वर्षापासून याच मशीनवर चालू आहे मतदान, तर तुमचं आंदोलन करायला वेळ झाला नाही असं वाटत नाही? आम्ही आंदोलन यापूर्वी केलेलं आहे, वारंवार आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे, परंतु काय आहे या निवेदनाला हे सरकार केराची टोपली दाखवतं। त्याच्यामुळे आम्ही वारंवार या ईव्हीएम बद्दल आंदोलन करत आहे। असा आरोप होतो का हे ईव्हीएम मशीन काँग्रेसने आणलं, काँग्रेसच्याबद्दल फारसं गांभीर्याने दिसत नाही, आंदोलन करत नाही, काँग्रेसबद्दल काय सांगा? काँग्रेसचे हे मिलीजुली सरकार आहे। काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। काँग्रेस याच्यावर बोलत नाही। काँग्रेसचं कसं आहे, हे सरकार येतं मग ते सरकार जातं, परंतु इथल्या सगळ्या SC ST ओबीसी त्याच्यानंतर मायनॉरिटी अल्पसंख्याक समाजाच्या जे काही समजा इथले प्रश्न असतील त्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे सरकार। निवडणूक आयोगाने पण प्रात्यक्षिक दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की कुठलाही घपला होत नाही, तर निवडणूक आयोगाचं म्हणणं खोटं आहे का? परंतु जनतेचं या निवडणूक आयोगावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही, कारण की तिथून सर्व मॅनेजमेंट चाललेलं आहे। त्याच्यामुळे हे बरं, जर जनतेचं जर मागणी असताना हे का मग ते बदलत नाही? ईव्हीएम पॅट आणि बॅलेट पेपर निवडणुका घ्यायला का घाबरतात हे सरकार? आज तुम्ही निदर्शनं केलं, पुढची भूमिका काय राहणार? आम्ही पुढची भूमिका निवडणूक आयुक्त जे मुंबईचं आहे आम्ही तिथं आंदोलन करणार आहे, आणि दिल्लीवर जंतर मंतर सुद्धा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बद्दल आंदोलन करणार आहे। या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या सर्व निवडणुका या 2024च्या सर्व बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, अशी सर्वांची भारतीय जनतेची मागणी आहे। संपूर्ण देश राममय झालेला आहे, आता सरकार कोणाचे जातं? सगळं उघडकेस होईल ज्यावेळेस ईव्हीएम बंद होईल, व्हीव्हीपॅट बंद होईल, त्यावेळेस लक्षात येईल आम्हाला जे बॅलेट पेपरवर जे निवडून ते सरकार मान्य आहे, परंतु हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बंद करायला तयार नाहीये। आता ईव्हीएम बद्दल म्हणजे फारशी जनजागृती होताना दिसत नाही, तुम्ही काय करणार? परंतु पत्रकार साहेब, संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमला आणि व्हीव्हीपॅटला विरोध करत आहे। आपण थोडंसं लक्ष देऊन बघावे। भारतीय म्हणजे कसं, लोकशाहीच्या राज्यामध्ये सार्वभौमची जनता आहे, या सर्व जनतेची मागणी आहे की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बंद झाली पाहिजे। जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही पूर्ण वस्त्यामध्ये, वाड्यामध्ये फिरत आहोत आणि आमचं कार्य चालू आहे। सर्वांना जनतेला सांगण्याचं काम चालू आहे आमचं। आपलं नाव? माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय क्रांती दल। ते का म्हणणे आले पाठीमागे? बाकी